आता पाविजेल घरा या दातारा संगती पायावरी ठेवू माथा सर्वतः नुपेक्षी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा मी माझ्या घराला नक्की आता पोहोच होणार आहे असा विश्वास व्यक्त करणारा हा अभंग आहे. महाराजांनी आपल्याला ज्या घराला जायचं आहे त्या घराच्या संबंधाने या अभंगातून विचार केलेला आहे. पवित्र भूमी असणारे ही मातेरीवाडी घोटावडे या पवित्र भूमीमध्ये रखुमाई निवास या वास्तूच्या वास्तुपूजेच्या निमित्ताने एक दिवसीय नामसंकीर्तन सोहळा संपूर्ण घोगरे परिवार आणि या परिवारावर नितांत प्रेम करणारी या परिसरातील विविध भागातील असणारी सर्व क्षेत्रातील भाविक मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा एक दिवसीय उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण नतू महाराज घोगरे त्यांची तीनही मुलं नारायणराव असतील, तुकारामजी असतील, शंकरजी असतील या संपूर्ण परिवाराने हा एक दिवसाचा उत्सव आपल्या दारामध्ये या ठिकाणी संपन्न करायचं ठरवलं. आपल्या घराची वास्तुशांती करत असताना वारकरी संप्रदायाच्या नियमाने ती व्हावी, वारकऱ्यांचे पाय आपल्या घराला लागावे, अन्नदान आणि ज्ञानदान आपल्या दारामध्ये व्हावं अशा एका उदात्त हेतूने ह्या वास्तुशांतीचा किंवा ह्या पूजेचा कार्यक्रम या ठिकाणी स्वीकारलेला आहे किंवा आयोजित केलेला आहे. त्या निमित्ताने वारकरी संप्रदायातील सगळी ज्येष्ठ मंडळी, आदरणीय मंडळी, श्रेष्ठ मंडळी इथं उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझ्याकडे परमभाग्याने ही कीर्तनाची सेवा आहे. या अभंगाचा किती सगळा पूर्ण विस्तार मला करता येईल मला माहीत नाही, परंतु या अभंगामध्ये आता पाविजेल घरा मला फक्त घराबद्दल बोलायचं आहे कारण आपण घराच्या वास्तुशांतीला आलोय. विठ्ठल प्रत्येकाला अपेक्षित घर हा एक शब्द मानवी जीवनामध्ये असा आहे की ज्याची अपेक्षा कोणाला नाही असं कोणीच भेटणार नाही. प्रत्येकाला अपेक्षा असते. घर या शब्दाचा दुसरा अर्थ आपल्याकडे केला जातो निवारा. घर या शब्दाचा आपल्या सोप्या शब्दात जर बोलायचं झालं तर तो निवारा असा त्याचा अर्थ केला जातो. याचा अर्थ आपलं घर असावं, आपल्या घरामध्ये आपण राहावं हा एक विचार आपल्याला घराच्या संबंधाने केलेला जातो. घर हा या शब्दाचा एक अर्थ केला निवारा, पण घर या शब्दाचा मी दुसरा अर्थ थोडा करतो विश्रांती. घर या शब्दाचा दुसरा अर्थ आहे विश्रांती. मी आपण बांधत असलेलं घर, तुकाराम महाराजांना अपेक्षित असलेलं घर, आपल्याला अपेक्षित असलेली विश्रांती आणि तुकाराम महाराजांना अपेक्षित असलेली विश्रांती या सगळ्या गोष्टीचा माझ्या अल्पमतीने मी विचार करणारच आहे. परंतु घर या शब्दाचा दुसरा एक अर्थ आपल्याकडे केला जातो तो विश्रांती. तुकाराम महाराज सांगतात की मी माझ्या घराला निश्चित आता पाविजेल पोहोच होईल. आता पाविजेल घरा याचा निश्चय व्यक्त करताना तुकाराम महाराजांनी सांगितलं कारण मला आता या दातारा संगती, मला जी संगती लाभलेली आहे ती संगती मला माझ्या घरापर्यंत नक्की घेऊन जाणारा आहे. तुकाराम महाराजांना ज्या घराकडे जायचं आहे त्या घराचा नेमकं अर्थ तरी नेमकं काय आहे, ते घर तरी नेमकं कसं आहे, तुकाराम महाराज ज्या टप्प्यावरनं ही भाषा वापरतात तो नेमकं तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रातला टप्पा तरी कोणता आहे. कारण तुकाराम महाराजांच्या अभंगाला, प्रत्येक अभंगाला तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रातली एक घटना आहे. नीट ऐका, तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग हा तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रातली एक घटना प्रगट करणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. थोडंसं पुढं बोलायचं झालं तर तुकाराम महाराजांच्या अभंगातून प्रगट होणारं तुकाराम महाराजांचं चरित्र किंवा तुकाराम महाराजांच्या चरित्रातून प्रगट होणारे तुकाराम महाराजांचे अभंग. विठ्ठल प्रत्येक अभंगातून तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार प्रगट होत असलेला दिसून येतो. मी तर थोडंसं असं म्हणेल, कुणीतरी लिखित स्वरूपामध्ये केलेलं चरित्र वाचण्यापेक्षा किंवा कादंबरीच्या रूपाने केलेलं चरित्र वाचण्यापेक्षा किंवा अन्य कुठल्या तरी नाटक रूपाने केलेलं चरित्र ऐकण्यापेक्षा सुद्धा तुकाराम महाराजांची गाथा वाचली की तुकाराम महाराजांचं चरित्र कळून जातं. ऐका, जन्मा आलो त्याचे इथपासून ते आम्ही जातो अमुच्या गावा इथपर्यंतचं, आतापासून इथपर्यंतचं सगळं चरित्र तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये आपल्याला
आपल्याला दिसून येतं. तुकाराम महाराजांचा असलेला प्रापंचिक काल तुकाराम महाराजांच्या गाथ्यातून दिसून येतो. तुकाराम महाराजांचा असलेला साधक अवस्थेतला काल तुकाराम महाराजांच्या गाथ्यातून दिसून येतो. तुकाराम महाराजांचा असलेला सिद्ध अवस्थेतला काल तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये दिसून येतो. मुळात तर तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार करताना 4 टप्प्यावरनं चरित्राचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. मी 4ही टप्पे अगदी थोडक्यात मांडून पुढे जातो. सामान्य स्थितीपासूनही उच्च अनुभूतीपर्यंत जाता येतं हे ज्या चरित्राने जगाला दाखवून दिलं ते चरित्र म्हणजे तुकाराम महाराजांचं चरित्र. एक. आता दुसरा मुद्दा सांगतो. आपण करत असलेली जी पारमार्थिक साधना आहे त्या पारमार्थिक साधनेमध्ये कितीही संकट आली तरी त्या साधनेपासून परावृत्त व्हायचं नाही हे ज्या चरित्राने जगाला दाखवून दिलं ते चरित्र म्हणजे तुकाराम महाराजांचं चरित्र. 2. आता तिसरं सांगतो. आपण करत असलेली जी पारमार्थिक साधना आहे त्या साधनेमध्ये कितीही संकट आली तरी त्या संकटावर कशी मात करायची हे ज्या चरित्राने जगाला दाखवून दिलं ते चरित्र म्हणजे तुकाराम महाराजांचं चरित्र. 3. आणि चौथं सांगतो. उच्च अनुभूती प्राप्त होऊनही परमतत्वाचा अनुभव येऊनही लोककल्याणाच्या तळमळीने लोकसंग्रहापासून बाजूला राहायचं नाही हे ज्या चरित्राने दाखवून दिलं ते तुकाराम महाराजांचं चरित्र. विठ्ठल कसोटीवरनं या 4 मुद्द्यावरून आपल्याला तुकाराम महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करता येण्यासारखा आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार करताना तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग ही एक विशिष्ट भूमिका सांगत असलेला दिसून येतो. संसारामध्ये प्रत्येकजण रत आहे हे दाखवताना तुकाराम महाराज सुद्धा स्वतःच्या जीवनचरित्रामधून काही संसाराच्या घटना समाजाच्या समोर मांडतात आणि मांडत असताना एका विशिष्ट कालावर आल्यानंतर तुकाराम महाराज सांगतात, संसाराच्या तापलो मी देवा करीत या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाय. हे जरा नीट लक्षात घ्या. संसाराच्या तापलो मी देवा करीत या सेवा कुटुंबाची हे म्हणत असताना संसारातली तप्तता ही तुकाराम महाराजांनी अनुभवाने समाजाच्या समोर मांडलेली आपल्याला दिसून येते. उलट महाराजांचे शब्द आहेत, दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा संसार हे महाराजांनी संसाराच्या दुःख रूपतेचं केलेलं वर्णन आपल्या डोळ्यासमोर आहे. ज्ञानोबारायांचा एक अभंग जवळजवळ सगळ्यांच्या पाठातला रोज आपण बोलतो. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांतीभर. त्याला चाली सुद्धा फार इवळून म्हणावे लागतात. म्हणजे अशा ठसक्यात नाही म्हणता येत. त्या अभंगाला त्या चाली म्हटल्या की ते तसं गोड लागायला लागतं. मग संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ कामक्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. या सगळ्या अभंगाचा जर विचार केला तर ज्ञानोबारांचे तरी काही शब्द आणि तुकोबारांचे तरी काही शब्द विश्रांती नाही कोठे याच अनुषंगाने विचारात घेता येण्यासारखे आहेत. संसार म्हटलं की विश्रांती नाही असा शब्द येतो. विश्रांती या शब्दाचा तत्वज्ञानाने अर्थ असा केलाय, विगतः श्रांती यस्य सहा विश्रांती. ऐका, विगतः श्रांती, श्रांती या शब्दाचा अर्थ दुःख, श्रांती या शब्दाचा अर्थ कष्ट. म्हणजे दुःख निघून जाणं याला विश्रांती म्हटलं जातं.
दुःख निघून जाणं याला विश्रांती म्हटलं जातं. ही विश्रांती दोन पद्धतीची सांगितली जाते. पंचदशीकरांनी आपल्याला सांकुशा विश्रांती आणि निरंकुशा विश्रांती असा दोन पद्धतीने विचार केलेला आहे. काही कालापुरती जी विश्रांती असते त्याला सांकुशा म्हटलं जातं आणि कायमस्वरूपी जी विश्रांती असते त्याला निरंकुशा म्हटलं जातं. मी आपल्याला प्रपंचातलं सोपं उदाहरण देतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. प्रपंचाचा विचार करताना तर ज्ञानोबा तुकोबारांचे शब्द आहेत, विश्रांती नाही कोठे, कुठलीच विश्रांती नाही. कल्पना करा, एखादा मोठा कापडाचा व्यापारी आहे. कल्पना करा, मोठा कापडाचा व्यापारी आहे. दुपारी घरी आला, जेवायला बसला, एक घास तोंडात टाकणार तेवढ्यात नोकर पळत आला आणि मालकाला म्हणायला लागला, मालक तुम्ही जेवायला बसलाय, 1,00,000 रुपयाचं गिराईक आलंय, त्याला माघारी जायला सांग का, तुम्ही जेवायला बसलाय. व्यापारी होय म्हणेल का? आणि होय म्हटलं तर तो व्यापारी आहे का? व्यापारी म्हणेल जेवण नंतर, अगोदर गिराईक. आमचे वडील एक वाक्य सांगत असत, शास्त्री महाराज आमचे वडील एक वाक्य सांगत असत, जिथं जेवायला सुद्धा वेळ नाही त्याचं नाव संसार. जिथं जेवायला सुद्धा वेळ नाही त्याचं नाव संसार. आणि जिथं 2 टाइम खाऊन निवांत राहायला मिळतं त्याचं नाव सप्ताह. आम्हाला विचारा तुम्ही. आता बघा, आता बघा किती विश्रांती. आता इथं हे सगळे चेहरे किती प्रफुल्लित दिसतात, किती टाळकरी. अहो माझी नजर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत टाळकरी आज आहेत. एक दिवसाकरता इतके सगळे टाळकरी जमा होणं सुद्धा मला वाटतं या घोगरे परिवाराचं काहीतरी संप्रदायातलं पुण्य आहे की इतकी सगळी मंडळी जमा झाली. तर एका दिवसाच्या आपण बघतो महाराज, आपण 7-7 दिवस सप्ते करणारी मंडळी आहोत, अशी इतकी सगळी टाळकऱ्यांची संख्या होत नाही. पण आज एवढी सगळी टाळकरी संख्या आज इथं उपस्थित आहेत. सगळेच पूजनीय शास्त्री महाराज आहेत, आबा इकडे बसलेले आहेत. ही सगळी मंडळी, बरं इतकी सगळी गुणवान मंडळी इथं दिसून येतात. तरुण मंडळी आहेत, तेवढी ज्येष्ठ मंडळी आहेत, माता भगिनी सगळ्या आहेत. मला आपल्याला सांगायचं आहे, इतके सगळे टाळकरी मंडळी आहेत. महादेवांना यांच्या कोणाच्या तरी चेहऱ्यावर काही चिंता दिसते का? कोणाचं तिकीट लागेल काय काय आहे का? तुम्हाला आम्हाला नाही काही त्याचा हे विषय, आम्हाला काय आहे का चिंता? बघा कोणाच्या तरी चेहऱ्यावर काय आहे का? काय महाराज जे असेल ते असेल, आपल्याला काय त्याचं. आपण सगळी वारकरी मंडळी इतकी, याचा अर्थ काय, आपण सगळे त्या विगतः श्रांती या विश्रांतीपर्यंत पोहोचलेली. पण प्रपंचामध्ये तसं होत नाही. प्रपंचामध्ये मात्र विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. आणि मग अशा एका स्थितीमध्ये जेव्हा तुकाराम महाराज आहेत तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, या संसाराच्या तापाने मी तप्त झालोय, करीत या सेवा कुटुंबाची, आणि मग म्हणून तुझे आटविले पाय. याचा अर्थ हा प्रापंचिक आसक्तीची निवृत्ती झाल्यानंतरचा पुढचा जो टप्पा आहे तो साधक अवस्थेचा आहे. मी थोडं आणखीन एक वाक्य जाता जाता अगोदरच क्लिअर करून जातो. खरं तर तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये असे टप्पे करावे का असा जर प्रश्न विचारला तर एरवी बघायला गेलं तर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. खरं पाहायला गेलं असे टप्पे करायची गरज नाही. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये तशा पद्धतीचा परमार्थाच्या गोडीचा प्रवेश व्हावा याच्याकरिता या टप्प्यातून तुकाराम महाराजांचं चरित्र ऐकणं आवश्यक आहे. विठ्ठल साधक अवस्थेमध्ये ही सुरुवात होते. आणि मग ती साधक अवस्था नेमकी कशी, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य असं वर्णन केलं. किंवा मोक्षेच्छेवान मुमुक्षुहू, आपल्याकडे मुमुक्षु शब्दाची व्याख्या वेदांतामध्ये अशी केली, किंवा जे भव स्वर्गा उबगले, मुमुक्षु योग नामा बळगले, पुढती नयो या निघाले पैजा जेत. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सांगतात, मुमुक्षुत्वाची अवस्था, साधकत्वाची अवस्था, आणि या अवस्थेमध्ये ज्यावेळेस असतो त्यावेळेस असं वाटत असतं की नेमकं त्या परमतत्वापर्यंत कसं जाता येईल, कसं करता येईल, कसं पोचता होता येईल. एकीकडे संसार सोडावा आणि एकीकडे परमार्थातल्या उच्च अनुभूतीपर्यंत जावं. याच्या मधला जो प्रवास असतो ना, तो प्रवास मानवी जीवनामध्ये फार कठीण असतो. आणि त्या प्रवासामध्ये योग्य पद्धतीचे मार्गदर्शक आम्हाला भेटावे लागतात. महाराजांचे शब्द आहेत, भय वाटे पर न सुटे हा संसार, ऐसा पडिलो काचनी. महाराजांनी त्याला काचनी हा शब्द दिलेला आहे. आणि मग अशा काचनीतून पुढचा प्रवास जेव्हा महाराजांचा सुरू झाला तेव्हा महाराज एका विशिष्ट टप्प्यावर आहेत. आणि मग महाराज प्रत्येकाला येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला बोलून घ्यायचे. आपलं जे देहूमध्ये तुकोबारांचं घर आपल्याकडे दाखवलं जातं, त्या घराच्या बाहेर कट्टा आहे आणि त्या कट्ट्यावर महाराज बसलेले होते. रस्त्याने लोक येत जात होते. तुकाराम महाराजांनी एका माणसाला असं बोलवलं, इकडे या. तो मनुष्य म्हटला, काय महाराज? काही नाही म्हटले, मला माझ्या घरी नेऊन सोडा. तो माणूस हसला, निघून गेला. पुन्हा कुणीतरी आलं, महाराजांनी त्याला परत बोलवलं. त्याला सांगितलं, एक काम करा, मला माझ्या घरी नेऊन सोडा. पुन्हा तो हसायला लागला.
अनेक माणसांना महाराज एकच प्रश्न विचारतायत, मला माझ्या घरी नेऊन सोडा, घरी नेऊन सोडा. एकाने विचारलं, महाराज तुम्ही घरातच आहात ना, आणखीन कुठल्या घरी नेऊन सोडायचं आहे? तुम्ही घरातच बसलेला आहात ना, आणखीन कुठल्या घरी नेऊन सोडायचं आहे? मी थोडं पुढचं गमतीने बोलू. खरं तर तुकाराम महाराजांसारख्यांनी मला घरी नेऊन सोडा असं म्हणायची गरज नाही. हा मान्य आहे, बऱ्याच लोकांना आपण सायंकाळच्या वेळेला त्याच्या घरी नेऊन सोडतो. हे सामाजिक कार्य आपण बऱ्याचदा करतो, नाही असं नाही. रस्त्यावर पडण्यापेक्षा तुझ्या घरी पड बाबा असं आपण करतो. पण तुकोबारासारख्या महात्म्यांनी मला माझ्या घरी नेऊन सोडा, घरी नेऊन सोडा असं म्हणायची काय गरज आहे? कुणीतरी महाराजांना विचारलं, महाराज घरातच आहात ना, आणखीन कुठल्या घरी जायचं आहे? तुकाराम महाराजांनी स्मित हास्य केलं, त्याच्याकडे पाहिलं आणि महाराजांनी सांगितलं, हे बघ, ज्या 4 भिंतीच्या घराला तू घर समजतो त्या घराला मी घर समजतच नाही. उलट ज्या 4 भिंतीच्या घराची आसक्ती संपल्यानंतर ज्या घराला सुरुवात होते त्या घराला मला जायचं आहे. याचा अर्थ हे घर माझं नाही. महाराजांना विचारलं, महाराज हे घर तुमचं नाही? महाराजांनी सांगितलं, घराचं काय घेऊन बसला? ही जागाही माझी नाही, हा देशही माझा नाही, नव्हे हा वेशही माझा नाही. महाराजांचा आंधळा पांगळा गोड आहे. देश वेश नो हे माझा Oh,
कवनावरी कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे तेही कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो, आता माझी करी चिंता दान देई भगवंता. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्या मनुष्याला म्हणू लागले, बाबा हे घरही माझं नाही, ही जागाही माझी नाही, नवे नवे हा देशही माझा नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, देहूमधली जागा माझी नाही म्हणण्याकरता तुकोबारायच पाहिजे, तिथं इंचावर भांडणं चाललीत आता, पण तुकोबाराय मात्र म्हणतात ही जागा माझी नाही. महाराज सांगतात देश माझा नाही, हा वेशही माझा नाही. वेश या शब्दाचा अर्थ देह. महाराजांना विचारलं हा वेश माझा का नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये एक व्यवहारातला सामान्य नियम सांगितलाय. नाथ महाराज असं सांगतात, जी वस्तू अनेकांच्या मालकीची असते त्याच्यावर कोणी एकाने मालकी हक्क सिद्ध करायचा नसतो, त्याला सामायिक म्हटलं जातं. 5 शेतकऱ्यामध्ये जर एखादी विहीर असेल तर आपल्याकडे त्याला सामायिक विहीर म्हणतात. तसं या देहावर अनेकांचा मालकी हक्क आहे. कोणाकोणाचा आहे? आई मुलाच्या संबंधाने म्हणते हा देह माझा, वडील म्हणतात हा देह माझा, बायको म्हणते हा देह माझा, या देहात असलेला जीव म्हणतो हा देह माझा, आणि स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतो हा देह माझा. महाराज म्हणतात जर इतके याला माझं माझं म्हणत असतील तर मी कशाला माझं म्हणू, देशवेश नोहे माझा. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज मग देशवेश नोहे माझा म्हणता, इथं आलातच कसं काय, आलातच कसं? महाराजांनी इतकं सहज उत्तर देऊन टाकलं, सहज फिरत आलो. मला कधी कधी महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. सहज फिरत आलो, हा जो फिरत शब्द आहे की नाही, तो एका गावावरनं दुसऱ्या गावावर गेलो इतका सहज नाहीये. जन्म मरणाच्या फेऱ्याला तुकाराम महाराज सहज म्हणतात. एक जाता जाता वाक्य सांगतो, जन्म मरणाचा फेरा ज्यांना सहज वाटतो ते संत असतात, आणि जन्म मरणाचा फेरा ज्यांना दुःखाचा वाटतो तो माणूस असतो. विठ्ठला जन्म मरणाला कर्माची बंधनं जिथं लागू पडतात तो मनुष्य जन्म आहे किंवा तो मनुष्य आहे, आणि जन्म मरणाच्या फेऱ्याला जिथं कर्माची बंधनं लागू पडत नाहीत ते संतांचा अवतार आहे. त्यामुळे महाराज सहज उत्तर देऊन टाकतात, सहज फिरत आलो. कुणीतरी महाराजांना विचारलं, महाराज मग इथं आलात ना, मग राहा ना, उगीच जायचं 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 असं का म्हणायला लागला, तर राहा ना. जाता जाता एक वाक्य सांगू, ज्यांची जाण्याची वेळ झाली त्यांना सुद्धा जाऊ वाटेन, आणि तुम्ही का जायचं जायचं म्हणायला लागलात, का जायचं जायचं म्हणायला लागलात. महाराज म्हणतात राहिलो असतो पण करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो. कोणावर सत्ता करावी, कोणी ऐकत नाही माझं. कोण ऐकत नाही? गावातली लोक ऐकत नाहीत का घरातली लोक ऐकत नाहीत? काही काही लोकांना असं वाटत असतं गावातल्या सगळ्या लोकांनी माझं ऐकावं, पण गावातली लोक म्हणत असतात घरातले ऐकतात का बघ, मग गावातल्याचा विचार करू. कोण ऐकत नाही? तुकाराम महाराजांनी सांगितलं, गावातली सोडा, घरातली सोडा, ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ती इंद्रियच माझं ऐकत नाहीत. पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो. मी म्हणायला लागलो माझे पाय, मी म्हणायला लागलो माझे डोळे, मी म्हणायला लागलो माझे हात, मी म्हणायला लागलो माझे कान, पण ही माझी इंद्रिय माझं ऐकत नाहीत. नाथ महाराजांनी भागवतामध्ये फार गोड वर्णन केलंय. नाथ महाराज सांगतात, पाय वांछिती गती, हस्त वांछिती खेळा, रूप पहावया डोळा, उदर वांछिती पूर्ण अन्न, केवी एका घ्यापती बहुता सवती तोडीती. नाथांनी हा दृष्टांत देऊन टाकला. केवी एका घ्यापती बहुता सवती तोडीती. प्रत्येक इंद्रियांची ओढाओढी चाललेली आहे. पाय वांछिती गती, बऱ्याचदा माणूस कीर्तनात बसतो, उठून जातो, परत येतो, परत बसतो. याचं कारण पाय वांछिती गती, पाय गप बसू देत नाहीत. कधी कधी माणसं पुढं पाय करतात, मागं घेतात, आपली मांडी दुसऱ्याच्या मांडीवर दाबतात. काही काही ठिकाणी तर माणसं दोन्ही गुडघं पुढं करतात आणि मुंडकं त्याच्यात आता ही बसायची जागा आहे. काही काही वेळेला कसं बसावं हे सांगावं लागतं. याचं कारण पाय वांछिती गती, हस्त वांछिती खेळा. हाताचं वेगळं असतं, हात काहीतरी करत राहतो. बऱ्याच वेळेला मागचा माणूस पुढच्या माणसाला सारखा कीर्तनामध्ये डवचत राहत असतो. अलीकडल्या काळामध्ये मुद्दा पटला की टाळ्या वाजवायची सवय आहे. आम्ही तिकडे नाशिक भागात गेलो महाराज, तिकडे एकाला मुद्दा पटल्यानंतर चापट मारायची सवय होती, स्वतःच्या मांडीवर नाही दुसऱ्याच्या. किती गंमत आहे बघा. त्याचं कारण हात गवसत नाहीत. आता हे मृदंग दोघंही त्यांनाही माहिती आहे, आबा आई तिथं यांना माहिती आहे. पकवाजाला इकडल्या धुमाच्या बाजूला कणिक लावली जाते, आणि मग ते बऱ्याचदा जर घोडीवर पकवाज असतील आणि त्याच्याजवळ जर एखादा मनुष्य बसलेला असेल तर ती कणिक उडते. मग ती जी उडलेली कणिक आहे ना, ती पकवाजाच्या जवळ बसलेला माणूस गोळा करत राहतो. खरं तर ते काही पत्रिकेत त्याला काम दिलेलं नसतंय. काही पत्रिकेत त्याच्यावर लिहिलंय का उडलेली कणिक गोळा करा, नाही नाही, पण ते गप बसत नाही. ती उडलेली कणिक गोळा करतं, गोळा करून गप बसत नाही. ते गोळा केलेल्या कणकेचं मांजर बनव, कुत्रा बनव, मला त्याच्यातही अडचण नाही, पण ते आमच्याकडे बघून बनवतं याची अडचण आहे. माझा दोष आहे ती इथं आहे.
बसल्या बसल्या माणसं करत राहतात. त्याचं कारण हस्तवंचिती, खेळा. हात माणसाचे गप्प बसत नाहीत. पायाचं वेगळं आहे, हाताचं वेगळं आहे, डोळ्याचं वेगळं आहे, कानाचं वेगळं आहे. या सगळ्या इंद्रियांची ओढाओढी चालली आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा मोकलिलो. मग माझ्या लक्षात आलं ही सगळी इंद्रिय जर आपलं ऐकत नसतील तर माझ्या लक्षात आलं हा स्वदेश नाहीये, हा परदेश आहे. आणि म्हणून मी म्हणायला लागलो परदेशी नाही कोणी. आता या ठिकाणी माझं कोणीही इथं नाही. मग मला माझ्या घरी जायचं आहे. आता माझी करी चिंता दान देई भगवंता. मला माझ्या घरी जायचं आहे. म्हणून मी प्रत्येकाला विनंती करायला लागलोय मला माझ्या घरी नेऊन सोडा, मला माझ्या घरी नेऊन सोडा. एकाने विचारलं महाराज एवढा वेळ झालं तुम्ही घराचं बोलायला लागलात, घरी नेऊन सोडा, घरी नेऊन सोडा, घरी नेऊन सोडा असं बोलायला लागलात. अहो पण ज्या घरी तुम्हाला जायचं आहे त्या घराचा काहीतरी पत्ता सांगा. कमीत कमी त्या घराचा रंग सांगा, त्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला सांगा, त्या घराला खिडक्या किती आहेत सांगा, ते घर किती बाय कितीचं बांधलंय हे सांगा. 1 BHK 2 BHK 1 मजली 2 मजली काहीतरी घराचा पत्ता सांगा ना. काहीतरी घराचा पत्ता असावा. बऱ्याच वेळेला कधी कधी कीर्तनाच्या तारखा देताना अलीकडल्या काळामध्ये माणसं फोनवर तारखा देतात. पूर्वी प्रत्यक्ष, आता पूज्य महाराज बसलेले आहेत त्यांना विचारा, पूर्वी प्रत्यक्ष भेटून तारखा दिल्या जायच्या. जुन्या काळामध्ये प्रत्यक्ष भेटून तारखा दिल्या जायच्या. त्यामुळे प्रत्यक्ष भेटून तारखा दिल्यामुळे काय व्हायचं की आम्हाला कळायचं की आपल्याला कोणत्या गावात जायचं आहे आणि त्यांना कळायचं की आपण कोणत्या महाराजाला बोलवलंय. आता ह्या फोनच्या काळामध्ये जयवंत महाराज बोधलेला लागला का जयंत महाराज गोसाव्याला लागला कळत नाही. फोन पुरुषोत्तम महाराज पाटील 2 आहेत, कोणता आहे कोणाच ठोक. आता म्हणजे बऱ्याचदा असा गोंधळ होऊन जातो. त्यामुळे हे फोनच्या काळामध्ये फार गडबड व्हायला लागली. तरी बरं एकाने मला व्हॉट्सअपला मेसेज केला, आबा रात्री मेसेज केला आणि त्या मेसेजमध्ये असं लिहिलं होतं 22 तारीख कीर्तनाची शिल्लक असेल तर सकाळी फोन करून कळविणे. मी कळवायचं, त्यानं नाही मला फोन करायचा. काय गोंधळ करून ठेवलेत महाराज. असं नाही महाराज. मला आता इतके जुने काही महत्त्वाची मंडळी आठवतात. तुम्हाला एक नाव सांगून पुढं जातो. वैकुंठवाशी प्रातस्मरणीय तात्यासाहेब महाराज वास्कर आबा यांचं नाव आता आपण माहीत आहे, आपल्याला माहीत आहे. एखाद्या वेळेस नवीन मुलांना माहीत नसेल पण जुन्या वारकऱ्यांना माहीत असेल, पालखी सोहळ्यामध्ये चालणाऱ्यांना तर माहीतच असेल. मी आबांच्या जवळ एकदा बसलेलो होतो. पंढरपुरात त्यांचा आणि आमचा मठ जवळजवळ. आता ते वारकरी संप्रदायातील त्या काळातलं भीष्माचारी व्यक्तिमत्व. फडकऱ्यांमध्ये अतिशय दबाव असायचा महाराज त्यांचा. ते कीर्तनाला पालखी सोहळ्यामध्ये उभा राहिल्यानंतर अगदी वाघ उभा राहिल्यासारखं वाटायचं. त्यांचा आवाज, ते बोलणं, ती चाली फार वेगळंच असायचं. एकदा त्यांच्याकडे पंढरपुरात मी आपलं सहज बसलेलो होतो. एक मनुष्य तारीख घेण्याकरता आला. त्याने ते कागद घेऊन आला 7 दिवसाचं. ते सगळे 1 2 3 असे आकडे टाकून आणलेले. आणि तो म्हटला अहो आबा ही 5 तारीख तुमच्याकडे कीर्तनाची आम्हाला पाहिजे, आमच्या गावी द्या. आबांनी त्याला विचारलं आदल्या दिवशी कोण आहे. 4थ्या दिवशी त्यांनी सांगितलं अमुक अमुक महाराजांना सांगितलं. पुढं कोण आहे. 6व्या दिवशी कोण आहे. त्यांनी सांगितलं अमुक अमुक महाराजांना. मला कळे ना, मी आपलं तिथं बसलेलो होतो, लहान होतो. मी म्हटलं बाबा तुम्हाला जर 5वा दिवस रिकामा असेल तर देऊन टाकायचा. अगोदर कोण आहे नंतर कोण आहे काय विचारायची गरज आहे. काय विचार आपलं आपलं असेल ते द्यायचं. मागं कोण घेतली, कोणाची घेतली आहे, कोणाला किती हे काही असलं हे अलीकडे चालू झालं आपल्याकडे. कशाला आपण विचारायचं. आपल्याला आपली तारीख रिकामी असली तर देऊन टाकायची. कशाला अगोदरचं नंतरचं विचारायचं. त्यांनी मला सांगितलं तुला कळत नाही. तेव्हापासून त्यांनी मला सांगितलं तुला कळत नाही. म्हटलं का. ते म्हटले त्याचं कारण आहे. आता ते जुन्या लोकांचे शब्द काय होते मला माहीत नाही महाराज, पण त्यांनी मला असं सांगितलं त्याचं कारण आहे. म्हटले अगोदर कोण आहे हेही पाहायचं आणि नंतर कोण आहे हेही पाहायचं. म्हटलं कशा करता. अगोदर कीर्तन करून गेलेले कोण आहेत हे का पाहायचं आणि नंतर येणारे कोण आहेत हे का पाहायचं. पुढं गेलेल्यांनी लात मारूनी मागच्यानी चावणी का म्हटले मला माहीत नाही. आता ह्याच्या अर्थ आता ही जुनी मंडळी आहेत त्यांना माहीत असतील. अहो आपल्याकडे संप्रदायात 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये कोणकोणते अभंग झाले हे विचारायची पद्धत आहे महाराज. कीर्तनाला आपण गेल्यानंतर कोणते अभंग झाले, पहिल्या दिवशी कोणता अभंग असावा, दुसऱ्या दिवशी कोणता अभंग असावा, मध्ये कोणते अभंग असावे, शेवटी कोणते अभंग असावे. बरं कोणत्या अंगाने काय आहे. आपल्याकडे औचित्यसुद्धा साधणारे अभंग आहेत महाराज. म्हणजे आता मला सांगा एखाद्याचं अभिष्ट चिंतन आहे, वाढदिवस आहे. आता अलीकडे त्याला कीर्तन होतात ठीक आहे. आणि मग अभिष्ट चिंतनाला एखाद्याला कीर्तन दिलं आणि त्यानं कीर्तनाला अभंग घेतला यासाठी केला. आता काय गंमत आहे महाराज. वाढदिवसाला हा अभंग आहे का. अहो काय ज्या त्याच्या अनुषंगाने औचित्य सुद्धा त्या अभंगाचं त्या प्रसंगाचं साधता आलं पाहिजे. मला आपल्याला असं बोलायचं आहे. घराचा पत्ता बऱ्याचदा लोक तारखा आम्हाला फोनवर देतात. मी एकाला म्हटलं अहो तुम्ही फोनवर तारीख दिली मान्य आहे, तुमच्या गावात मी कधी आलेलो नाहीये. तुमच्या घरी यायचं पण घरी कसं यायचं. तुमच्या घराचा काहीतरी पत्ता सांगा.
जसं त्या माणसाने तुकाराम महाराजांना घराचा पत्ता विचारला, तसं मी साधारण त्या माणसाला विचारलं फोनवर बोलणाऱ्या, तुमच्या घरी यायचं आहे पण त्या घराचा काहीतरी पत्ता सांगा, कमीत कमी आल्यानंतर चौकामध्ये घर आहे का दुसरीकडे आहे, कुठं वस्तीवर आहे, काहीतरी सांगा ना. आता पलीकडल्या माणसाने मला जरा व्यवस्थित बोलावं का नाही, तो म्हटला नाही महाराज काही काळजी करू नका, गाडी घेऊन आल्यानंतर कोणालाही घर विचारायची गरज नाही, मी तुम्हाला माझ्या घरचा पत्ता सांगतो, तो नीट ऐका. म्हटलं काय आहे, तर म्हटलं काही नाही, जे घर 2 मजली असेल ना ते आपलं घर आहे. म्हटलं आता हे काही घराचा पत्ता आहे होय, हा काही घराचा पत्ता आहे का मला सांगा. मी एक मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे, त्यामुळे मी मानसशास्त्रातले एक वाक्य सांगतो. आपली सायकॉलॉजी काय सांगते घराच्या संबंधाने, बारीक ऐका. सायकॉलॉजी आम्हाला असं सांगते, भारतीय मानसशास्त्र आम्हाला असं सांगतं, आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं. नीट ऐका, आपलं घर किती मोठं आहे त्याच्यावर घराचं घर पण नसतं, आपल्या घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत त्याच्यावर घराचं घर पण असतं. नीट ऐका, आपलं घर किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही आहे, घरातल्या माणसांची मनं किती मोठी आहेत हे महत्त्वाचं आहे. मानसशास्त्राने तर त्याच्या पुढं असं सांगितलं आहे, घरात पाय टाकला की घरातल्या भिंती सांगतात घरातली माणसं कशी आहेत. याचा अर्थ इंग्रजीमध्ये एक शब्द आहे पहा, वेव्ज, आणि ज्याला मराठीमध्ये लहरी म्हटलं जातं. आपण जे बोलतो, आपण जे वागतो, आपण जे खातो, आपण जो विचार करतो त्याच्या लहरी आपल्या घरामध्ये पसरत असतात आणि मग त्या भिंतीवर इकडं तिकडं इतस्ततः पसरलेले असतात. त्यामुळे घरामध्ये पाय टाकलं की बऱ्याचदा, आता जुनी मंडळींना अनुभव चांगले आहेत, बऱ्याचदा काही घरातून उठू वाटत नाही आणि काही घरात बसू वाटत नाही. होतंय का नाही बघा, काही घरातून उठू वाटत नाही. का उठू वाटत नाही? कधी ते घर छोटं असतं, कधी त्या घरामध्ये चांगले मोठे सोपे असतील असंही काही नाही आहे, पण त्या घरामध्ये असलेलं जे समाधान, ते समाधान त्या भिंतींचं, तिथं लावलेल्या स्टाईलचं किंवा तिथं असलेल्या दरवाज्यावरच्या नक्षीकामाचं नसतं. त्या घरात राहिलेली जी माणसं असतात, त्या माणसांच्या अंतःकरणात निर्माण झालेले जे विचार असतात, त्या विचाराच्या वाहिलेल्या ज्या लहरी असतात, त्या लहरीचं ते निर्माण झालेलं समाधान असतं. विचारलं, महाराज तुम्ही मगापासून म्हणताय घरी जायचं, पण त्या घराचा काहीतरी पत्ता सांगा, त्या घराचा रंग सांगा, त्या घराचा दरवाजा सांगा, त्या घराची खिडकी सांगा. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि महाराजांनी सांगितलं, काय आहे, मला ज्या घरी जायचं आहे त्या घराला रंग द्यायचा विषयच नाही, कारण भिंतच नाही तर रंग लावायचा कुठं म्हटले. भिंत नाही म्हटले, आकारच नाही तर भिंत बांधायची कुठं. ते म्हटले आकार नाही. महाराज म्हणतात, ज्या घरी मला जायचंय ते घर असं आहे, निरंजनी आम्ही बांधी येले घर, निराकार निरंतर राहिलोसे. हे निरंजनी असलेली जी स्थिती आहे ना, तिथं बांधी येले घर, त्या घराला मला जायचं आहे. आता हा निरंजनी शब्दाचा अर्थ काय? निरंजनी शब्दाचा अर्थ अद्वैत वेदांतामध्ये सरळ केलेला आहे. निर्गुण असं ब्रह्मतत्वानुभूती हे जीवाचं मूळ घर आहे. नीट आहे का? निर्गुण अशा पद्धतीचं, निराकार अशा पद्धतीचं जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माची अनुभूती येणं हेच खऱ्या अर्थाने जीवाचं खऱ्या अर्थाचं घर आहे. जीवाचं अंतिम गंतव्य काय? ब्रह्मानुभूती. थोडं वेदांतातली एक सूक्ष्मता सांगू, ब्रह्मप्राप्ती नाही, ब्रह्मानुभूती. विठ्ठल महाराज सांगतात त्या घरी जायचं आहे. कोणत्या? निर्गुणाच्या, निराकार, निरवयव, निरंजनी अशी जी स्थिती आहे त्या घरी मला पोहोचायचं आहे. आता प्रश्न असा आहे की त्या घरी पोहोचायचं आहे, कुठं जायचं हे कळालं हो, कुठं पोहोचायचं हे कळालं हो. आता फक्त एकच प्रश्न राहतोय, कसं जायचं. 2 प्रश्न महत्त्वाचे असतात. कुठं जायचं हे माणसाला कळालं पाहिजे आणि दुसरा प्रश्न आहे कसं जायचं हे माणसाला कळालं पाहिजे. कुठं जायचं हे कळालं, कोणत्या घरी जायचं आहे, तर ब्रह्मानुभूती असलेलं जे घर आहे त्या घराच्या ठिकाणी पोहोचायचं आहे. निर्गुण, निराकार, निरवयव, निरंजनी अशी असलेली जी ब्राह्मी स्थिती आहे त्या घरी पोहोचायचं आहे. पण कसं जायचं, त्याला जाण्याकरता मार्ग नेमके कोणकोणते आहेत? अनेक मार्गांचा विचार केलेला आहे. कर्म नावाच्या मार्गाचा, ज्ञान नावाच्या मार्गाचा, योग नावाच्या मार्गाचा, भक्ती नावाच्या मार्गाचा, अनेक मार्गांचा विचार तिथं जाण्याकरता केलेला आहे. पण या सगळ्या मार्गांपेक्षा मी एक प्रमाण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. नाथरायांनी हरिपाठामध्ये फार गोड प्रमाण दिलंय. निर्गुणापर्यंत जायचं असेल तर काय करावं लागणार आहे? निर्गुणी पावलो सगुणी भजता विकल्प धरिता जीवा झडे. नीट ऐका, निर्गुणी
पावलो सगुनी भजता विकल्प धरिता जीवा झडे. याचा अर्थ निर्गुणापर्यंत जायचं असेल तर सगुणाच्या भजनाने जावं लागतं. थोडं अन्वय करा, उलट करा. सगुनी भजता निर्गुणी पावलो, सगुनी भजता निर्गुणी पावलो. निर्गुणी या शब्दाचा अर्थ मोक्ष आणि सगुनी भजता या शब्दाचा अर्थ नाम. तुकोबारांचा सोपी भाषा आहे ना. मुखी नाम हाती मोक्ष. निर्गुणापर्यंत जायचंय, निर्गुण असलेल्या निराकार असलेल्या घरापर्यंत जायचंय. कसं जायचं? नाथराय सांगतात सगुनी भजता. तुकोबाराय आम्हाला सांगतात मोक्षापर्यंत जायचंय. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. याला कळण्याकरिता एक रामायणातला दाखला देतो म्हणजे कळेल. रामायणामध्ये एक फार गोड दाखला आहे, सगळ्यांना माहीत असलेला प्रसंग आहे. ती एक ओवी महत्त्वाची मला सांगायची आहे म्हणून तेवढा प्रसंग सांगतो. सोपा प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. आता प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. ते राजा दशरथाची कैकेयीची काय चर्चा झाली, त्याच्यातून रामचंद्र प्रभूंना वनवास सांगावा लागला. रामचंद्र प्रभू शेवटी पाया पडतात, वनवासाला निघतात. बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा कौसल्या मातेकडे जातात. ऐका. आणि कौसल्या मातेच्या पाया पडतात आणि सांगतात आई मी निघालो, परवानगी द्या, आशीर्वाद द्या. आता कौसल्याला काहीच माहीत नाही. कौसल्याने विचारलं कुठं निघालास? उद्या राज्याभिषेक आहे, उद्या राज्याभिषेक आहे आणि आज म्हणतोय मी निघालो. कुठं निघालास बाबा? याचा अर्थ रामचंद्र प्रभूंना वनवास सांगितलेला आहे हे कौसल्याला माहीत नाही. कळतंय का बघा? प्रभू रामचंद्र वनवासाला निघालेले हे कौसल्याला माहीत नाही. मी आपल्या सगळ्यांना भाविकांना एक साधा प्रश्न विचारतो. मला सांगा रामाला वनवास हे कुणी सांगितलं? कैकेयी. बरोबर आहे. राजा दशरथाकडे सांगितलं, दशरथ राजाने आज्ञा दिली. बरोबर आहे. म्हणजे हे रामाने वनवासाला गेलं पाहिजे ही चर्चा झाली कुठं? कैकेयीच्या महालात. रामाला वनवासाला जायला पाहिजे ही चर्चा झाली कुठं? कैकेयीच्या महालात. आता थोडं पुढं बोलतो. पण ही कैकेयीच्या महालात झालेली चर्चा कोणाला माहीत नाही? कौसल्याला. कैकेयीच्या महालात काय चर्चा झाली ही कौसल्याला माहीत नाही. याचा अर्थ काय? कैकेयीच्या महालात काय घडलं हे जिला माहीत नाही तिचं नाव कौसल्या. किंवा दुसरं सांगू, आपल्या शेजारी काय घडतं हे जिला माहीत नसतं तिचं नाव कौसल्या. आता कळाली का बघा? कौसल्या. आपल्या शेजारी काय चाललंय ह्याचा सुतराम संबंध नाही. नाही कळालं तर दुसरं सांगतो. अख्ख्या गावात कुठं कुठं काय काय होतं हे जिला माहिती तिचं नाव मंथरा. कौसल्या. कळाली का? मला मंथरा नाही सांगायची, मला खरं कौसल्या सांगायचे. पण बऱ्याचदा मंथरा सांगितल्याशिवाय कौसल्या कळत नाही म्हणून बोलायला गेलो. कौसल्या शेजारी काय घडतंय माहीत नाही. कौसल्याने विचारलं कुठं निघाला? कुशलहा बुद्धी यशसहा कौशल्या. कोमल मनाची कौसल्या. कौसल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकेयी ती अविद्या, कुविद्या मंथरा ती पासी, कुविद्या क्षोभोन्या विद्येसी, श्री रामचंद्र पाठविला वनवासी. भावार्थ रामायणातल्या ओव्या. कौसल्या म्हणजे सद्विद्या. आणि मग त्या कौसल्य असलेल्या सद्विद्येने विचारलं कुठं निघालास? अरे उद्या तर राज्याभिषेक आहे ना. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं आई उद्या माझा राज्याभिषेक नाही, हे सगळं भरताचा राज्याभिषेक आहे, हे सगळं राज्य भरताला देणार आहेत. आता हे ऐकल्यानंतर आईच आहे ती क्षणभर खिन्न झाली आणि थोडंसं खिन्नतेने थोडा वेळ शांत बसली. पण दुसऱ्या क्षणामध्ये तिनं सगळं अवसान एकटवटलं आणि प्रश्न पुढचा विचारला तुझ्या वाट्याला काय आलंय? जर हे राज्य भरताला दिलं असेल तर तुझ्या वाट्याला काय आलंय? आता थोडं पुढं आहे का? प्रभू रामचंद्रांनी काय गोड उत्तर द्यावं? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं अगं आई माझ्या वडिलाचं माझ्यावर फार प्रेम आहे. अरे कसं प्रेम? हे सगळं अयोध्येचं राज्य भरताला दिलं, तुझ्यावर काय प्रेम? ते म्हटले माझ्यावर असं प्रेम आहे मर्यादित असलेलं अयोध्येचं राज्य माझ्या वडिलांनी भरताला दिलं. ऐका नीट,
मर्यादित असलेलं अयोध्येचं राज्य माझ्या वडिलांनी भरताला दिलं, पण अमर्याद असलेलं वनाचं राज्य माझ्या वडिलांनी मला दिलं म्हटले. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, वनवासाला वनाचं राज्य म्हणण्याकरिता रामचंद्र प्रभूच पाहिजेत, ते बाकीच्याला जमणार नाही. महाराज आहे वनवास, पण त्याला पाहताना म्हणतायत वनाचं राज्य. दृष्टिकोनात बदल. ते पंडित द वा जोगांनी एका पुस्तकामध्ये मोक्षाची व्याख्या करताना अशी केली आहे, आपण करतो आत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती. त्यांनी असं सांगितलंय, दृष्टिकोनात होणारा बदल म्हणजे मोक्ष असं सांगितलंय. दृष्टिकोनात बदल म्हणजे आहे वनवास, पण त्याच्याकडे बघताना मात्र राम म्हणतायत वनाचं राज्य. हा दृष्टिकोनातला बदल आहे. रामचंद्र प्रभू निघतात, पुढे निघतात, सीतेकडे जातात. सीतेला सांगतात मी निघालेलो आहे. कुठं निघालात? वनवासाला. मला का सांगायला लागलात? तुझी परवानगी घ्यायला लागलो. सीतामाईंनी सांगितलं परवानगी घेण्याकरता दोघं लागतात, इथं आपण दोघं एकच आहोत, कोणी कोणाची परवानगी घ्यायची? पतीची आहे मता, अनुसरोनी पतिव्रता. मीही तुमच्याबरोबर येणार, कारण तुम्ही फूल आहात तर त्याच्यातला सुगंध म्हणजे मी आहे, तुम्ही साखर आहात तर त्याच्यातली गोडी म्हणजे मी आहे. आणि सुगंध फुलापासून वेगळं राहणं शक्य आहे काय? गोडी साखरेपासून वेगळं राहणं शक्य आहे काय? कनका सवे जैसी कांती की सूर्या सवे जैशी दीप नात्रायांची. श्रीरामा तुझी या संगती आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती. मला वाटतं आपली चाललेली चर्चा इथंच आहे. श्रीरामा तुझी या संगती सगुणी भजता आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती निर्गुणी पावलो. श्रीरामा तुझी या संगती मुखी नाम आम्ही पावो ब्रह्मनिश्चिती हाती मोक्ष. विठ्ठला सगुणाच्या भजनाने निर्गुणापर्यंत जाता येतं, सगुणाच्या संगतीने निर्गुणापर्यंत जाता येतं. असा जेव्हा आशय डोळ्यासमोर आला तेव्हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज आत्तापर्यंत ज्या चिंतेमध्ये होते, कैमी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. अशा चिंतेत असलेली तुकोबाराय आता एकदम चेहऱ्यावर हास्य आलं, प्रसन्नता आली, आनंद चेहऱ्यावर दिसून येऊ लागला. कोणीतरी महाराजांना विचारलं, महाराज आत्तापर्यंत तुम्ही विचारत होता मला माझ्या घरी नेऊन सोडा, दुःखाने व्याकुळ होत होता, आता मात्र तुम्ही आनंदी दिसताय, प्रसन्न दिसताय, समाधानी दिसताय, याचं गमक काय? महाराज सांगतात, जी माझ्या अंतःकरणातली इच्छा, मला माझ्या घरी जाण्याची इच्छा होती, आज माझा निश्चय झालाय की मी नक्की माझ्या घरी पोहोचेल, मी नक्की घरी पोहोचेल. आत्तापर्यंत मी साशंक होतो, मला कळत नव्हतं की खरंच मला कुणी माझ्या घरी नेऊन सोडेल का? कारण ज्यांच्या ज्यांच्या भेटी होत होत्या ते घर त्यांनाच नीट न कळलेली असे मला भेटत होते ना. कर्म नावाचा मार्ग मला भेटला, पण तो फलासक्तीने युक्त असल्यामुळे तो कसा मला माझ्या घरी घेऊन जाणार? ज्ञान नावाचा मार्ग मला भेटला, पण तो अहंकाराने युक्त असल्यामुळे तो कसा मला घेऊन जाणार? योग नावाचा मार्ग मला भेटला, पण तो दुःखाने व्यथित असल्यामुळे तो कसा मला घेऊन जाणार? आणि मग आज मात्र या टप्प्यावर महाराज म्हणतात मला निश्चय आहे की मी नक्की माझ्या घरी पोहोचणार आहे. कुणीतरी विचारलं काय त्याचं कारण आहे? महाराज म्हणतात सगुण असलेल्या पांडुरंगाची मला गाठ पडली आहे आणि सगुण असलेल्या भगवंताची मला गाठ पडली आहे. आता माझा निश्चय आहे की मी नक्की माझ्या घरी पोहोचेल. अभंगाचं पहिलं चरण. आता पाविजे घरा, आता पाविजे पाविजे घरा,
संगती या दातारा आता पाविले घरा आता पाविले घरा या दातारा या दातारा आता पाविजेल घरा या दातारा संगती. अन्वय असा करा, आता या दातारा संगती घरा पाविजेल. आता या दातारा संगती घरा पाविजेल. महाराज सांगतात आता मी निश्चित या दाताऱ्याच्या संगतीने घराला पोहोचवणार आहे. अभंगाच्या पहिल्या चरणातला अन्वयाने आलेला जो आता शब्द आहे, त्या आता शब्दाचा अर्थ नेमकं काय, आता म्हणजे काय. बऱ्याच वेळेला आता हा शब्द आरंभाच्या दृष्टीने येतो. आता हा शब्द आरंभाच्या दृष्टीने येतो, ज्याला मांगल्य म्हटलं जातं. किंवा आता हा शब्द नंतर वाचकतेच्या दृष्टीने येतो. प्रसादानाची सुरुवात जरी आता विश्वात्मके देवे अशी असली तरी त्याच्या अगोदरची ओळी खूप महत्वाची आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, हे तर माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे, येणे वागी यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे मराठीमध्ये आता शब्द आला की कुठल्या तरी गोष्टीचा संदर्भ घेऊन दुसरी गोष्ट सांगण्याच्या अनुषंगाने आता शब्दाची योजना असते. मराठीमध्ये काही काही शब्दांच्या योजना अशा केल्या जातात. बऱ्याच वेळेला पण शब्द येतो पहा, आणि शब्द येतो. आणि शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा ती दोन वाक्य स्वतंत्र असतात. आणि शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा ती दोन वाक्य स्वतंत्र असतात. कीर्तन ऐका आणि जेवण करा, कीर्तन ऐका आणि जेवण करा, हे दोन वाक्य का स्वतंत्र आहेत? कारण बऱ्याचदा बरीचशी माणसं पहिल्या वाक्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून स्वतंत्र आहेत, बाकी काही नाही. म्हणजे याचा अर्थ काय, किंवा काही काही लोक पहिल्याच वाक्याकडे लक्ष देतात म्हणून स्वतंत्र आहेत. म्हणजे आणि शब्दामध्ये दोन वाक्य वापरली तर ती दोन वाक्य स्वतंत्र असतात. पण शब्द वापरला की पहिल्या वाक्याला महत्त्व राहत नाही, दुसऱ्या वाक्याला महत्त्व येतं. दोन वाक्याच्या मध्ये जर पण शब्द आला तर पहिल्या वाक्याला महत्त्व राहत नाही, दुसऱ्या वाक्याला महत्त्व येतं. बऱ्याच वेळेला जर आपल्याकडे पहा, एखाद्याला जर म्हटलं अहो आमची मुलगी तुमच्या गावात द्यायची आहे, ते अमुक अमुक मुलाला द्यायची आहे, कसं काय वाटतंय, तो जो असतो का नाही तो म्हणतो हे पहा, ज्या मुलाला तुम्ही मुलगी द्यायला निघालात का नाही त्या मुलाचा एवढा स्वभाव चांगला आहे, तालुक्यामध्ये एवढ्या चांगल्या स्वभावाचा मुलगा भेटणार नाही. पण म्हटलं की झाला ना घोटाळा. आपण म्हणतो पण काय, ते मधले फार गमतीचे. ते म्हणतात हे पहा तुम्ही विचारू नये आम्ही सांगू नये. हे मधले फारच गोंधळ घालतात हो. म्हणजे सगळीकडलेच कीर्तनातही आमच्याकडे आलेत आता अलीकडल्या काळात. ते तुम्ही विचारू नये आम्ही सांगू नये. पण म्हटलं की मनात शंका यायला लागते. पण म्हटलं की पहिल्या वाक्याचं महत्त्व संपतं, दुसऱ्या वाक्याचं महत्त्व यायला लागतं. तसा आता शब्द वापरला की पहिल्या वाक्याचा अर्थ विचारात घेऊन दुसऱ्या वाक्याची सुरुवात करण्याकरिता नंतरतेच्या अनुषंगाने जो शब्द वापरला जातो तो आता शब्द आहे. महाराज सांगतात आता या दातारा संगती घरा पाविजेल. या दाताऱ्याची संगती लाभली ना, दातारा कुणाला म्हटलं, कशामुळे म्हटलं, स्वतंत्र विचार करू. यांची संगती लाभली ना, मला ज्या घरी जायचं आहे त्या घराला मी नक्की पोहोचेल. हा झाला एक अर्थ. थोडं आणखीन व्याकरणाच्या दृष्टीने सांगतो. व्याकरणाच्या दृष्टीने आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे. पहा पटतंय काय. आता शब्द वापरून भूतकाळातलं वाक्य तयार करता येत नाही. आता शब्द वापरून भविष्यकाळातलं वाक्य तयार करता येत नाही. आता शब्द हा वर्तमान कालवाचक आहे. आता शब्द हा वर्तमान कालवाचक आहे. मी अनेक वेळेला सांगत असतो, आमच्याकडे गावाकडे एक शाळेमध्ये शिपाई होता. तर शिपाई असा गमतीचा, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये शिक्षकांना सुट्टी असते, विद्यार्थ्यांना सुट्टी असते, पण मुख्याध्यापक आणि शिपायाला मात्र 1 तारखेपर्यंत तरी निकाल लागेपर्यंत शाळेमध्ये यावं लागतं. आता ते मुख्याध्यापक मनाचे मालक सकाळी येतील, दुपारी येतील, येणारही नाहीत, कधी कधी 2-2 दिवस येणार नाही. कोण विचारणार. हा शिपाई सकाळी यायचा, दिवसभर बसायचा, कंटाळून जायचा. एके दिवशी त्याने काय केलं, 8 वाजताच ऑफिस उघडलं, झाडून काढलं, 9 वाजता ऑफिसला कुलूप लावलं आणि दरवाजावर खडूनी लिहिलं आत्ताच गेलो. कळलं का बघा, आत्ताच गेलो. मला सांगा, मुख्याध्यापक जर 10 वाजता आले तर काय वाजतील? आत्ताच गेलो. 2 वाजता आले तर, 2 दिवसानंतर आले तर, कळलं का आता? नाही, आता तरी कळलं का आता? महाराज सांगतात आता पाविजेल घरा. आता कळलं का बघा. आता महाराज सांगतात आता या दातारा संगती घरा पाविजेल. हा झाला एक विचार. महाराज सांगतात या दाताऱ्याच्या संगतीमध्ये आम्ही घराला पोहोच होईल. दातारा कोण आहे? भगवान श्री पांडुरंग परमात्मा. त्याची असलेली सगुण भक्ती किंवा भगवंताच्या सगुण रूपाचा साक्षात्कार
हा नक्की आम्हाला तिथं पोहोच करणार आहे. याचा अर्थ भगवंताची संगती आम्हाला तिथे घेऊन जाणारी आहे. आता ही भगवंताची संगती 4 पद्धतीची विकल्पे केले जातात. जीवानं जडाची संगती करावी का न करावी? 1. जीवानं जीवाची संगती करावी का न करावी? 2. जीवानं इतर देवांची संगती करावी का न करावी? 3. आणि जीवानं भगवंताची संगती करावी का न करावी? 4 विकल्प केले जातात. एका एका वाक्यात उत्तर देऊन पुढे जातो. जीवानं जडाची संगती केली, जड नाम संसार, ज्याचं स्वरूपच दुःखाचं आहे, आपण प्रास्ताविकेमध्ये बोलून आलो आहे, ज्याचं स्वरूपच दुःखाचं आहे त्याच्या संगतीत गेलो, आमच्या पदरात काय पडणार आहे? दुःखच. म्हणून जीव जडाच्या संगतीत गेला, पदरामध्ये दुःखरूपता येणार आहे. जीवानं जडाच्या संगतीत जाऊ नये. दुसरा मुद्दा घ्या, जीवानं जीवाच्या संगतीत गेलं तर चालत नाही का? जुने कीर्तनकार फार गोड बोलायचे. जो जीव संगतीत जाण्याकरिता निघाला तो जीवही अपूर्ण. बारीक आहे का? आणि ज्या जीवाच्या संगतीत जाण्याकरता निघाला तो जीवही अपूर्ण. मग जर अपूर्णाकडे गेलं तर परिपूर्णता येईल कशी महाराज? हाही अपूर्ण आणि तोही अपूर्ण. जुन्या काळात उदाहरण दिलं जायचं, रस्त्यामध्ये जंगलामध्ये एखादा मनुष्य रस्ता चुकला आणि सकाळपासून रस्ता शोधायला लागला, कंटाळून गेला, अस्वस्थ झाला, उद्विग्न झाला, रस्ता सापडत नाहीये, घाबरून गेला, सायंकाळ झाली, कोणी दिसत नाहीये, वाईट वाटायला लागलं, अक्षरशः डोळ्यातून अश्रू यायला लागले. तेवढ्यामध्ये समोरून कुणीतरी येत असलेलं पाहिलं, आनंद झाला. का? कुणीतरी भेटलं बाबा. धावत गेला, त्याच्या पाया पडला, दोन्ही हात जोडले आणि विनंती केली, सकाळपासून रस्ता चुकलोय, या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाहीये, कृपा करा आणि मला मार्ग सांगा. ज्याला विचारलं त्यांनी सांगितलं, बाबा तू सकाळपासून रस्ता चुकलाय, मी गेली 8 दिवस झालं रस्ता चुकलोय, काय करता आता मला सांगा. आमचे वडील असं म्हणत असतात, हा चुकलेला आणि हा हुकलेला, आता काय उपयोग आहे यांची भेट होऊन? मग हा जीव या जीवाकडे जाऊन उपयोग तरी काय आहे? जो जीव जाण्याकरिता निघाला तोही अपूर्ण आणि ज्या जीवाकडे जाण्याकरता निघाला तोही अपूर्ण. त्यामुळे जीवानं जीवाच्या संगतीत जाऊ नये. किती गोष्टी झाल्या? 2. जीवानं जडाच्या संगतीत जाऊ नये. 1. जीवानं जीवाच्या संगतीत जाऊ नये. 2. आता तिसरा मुद्दा घ्या, जीवानं इतर देवाच्या संगतीत गेलं तर चालत नाही का? महाराजांचं एकच नाटातलं प्रमाण आहे, सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते, मागती शिती अवधान. मला कधी कधी तुकोबरांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. महाराजांनी सेंदरी हेंदरी दैवते म्हटलं आणि त्याचं लक्षण सांगताना सांगितलंय, मागती आपुल्या पोटाजी रडते आणि मागती. हे रडते आणि मागती जवळजवळ आले पहा. आपुल्या पोटाजी रडते, मागती शिते अवधान. याचा अर्थ रडून रडून जी मागत राहतात ती सेंदरी हेंदरी दैवते, असं महाराजांनी सांगून टाकलं. याचा अर्थ ही जर स्वतःच तृप्त असतील तर आपल्याला काही तृप्त करणार आहेत. याचा अर्थ जीवानं इतर देवाच्या संगतीत जाऊ नये. राहिला मुद्दा कोणता? जीवानं भगवंताच्या संगतीत जावं, कारण जीव ज्याच्या संगतीत निघाला तो भगवान पूर्ण आहे. पूर्णाच्या संगतीत गेलं तरच जीव परिपूर्ण होत असतो. विठ्ठल एखादी गुरु शिष्य जंगलातून निघावे, दोघंही एका झाडाखाली बसले. बसल्याबरोबर गुरुजींना देवाचं ध्यान करावं वाटलं, डोळे झाकले, भगवंताचं ध्यान करायला लागले. शांतपणे ध्यान करत होते. घनदाट जंगल आहे आणि समोरून एक वाघ येत असलेला शिष्याने पाहिला. पाहिल्याबरोबर तो घाबरून गेला आणि तो गुरुजींना म्हणायला लागला, गुरुजी वाघ येतोय. आता गुरुजी देवाचं ध्यान करत होते, देवाच्या संगतीत देवाचा आनंद चिंतन करत होते. गुरुजी वाघ येतोय, गुरुजींचं काही लक्ष नाही. वाघ आणखीन जवळ आला, पुन्हा त्यांनी हाक मारली, गुरुजी वाघ येतोय, तरी गुरुजींचं लक्ष नाही. वाघ आणखीन जवळ आला, त्यांनी पुन्हा हाक मारली, गुरुजी वाघ येतोय, तरी काही गुरुजींचं लक्ष नाही. आपण एवढ्या हाका मारल्या तरी गुरुजींचं लक्ष नाही. वाघ तर अगदी जवळ आलाय. हे बघितल्यानंतर सगळ्या संत प्रमाणामध्ये त्याला एकच प्रमाण पाठ झालं आणि तेच आठवलं, आपुली आपण करा सोडवण. माणसाला लागूपुरती प्रमाण पाठ असतात महाराज, बघा तुम्ही, आपुली आपण करा सोडवण. तो म्हटला, हे पहा, हे पिकलं पान गळून गेलं तरी कोणी विचारणार नाही, आपलं व्हायचं जायचं राहिलंय, यांच्या कुठं नादी लागता. त्या गुरुजींना सोडलं आणि झाडावर जाऊन बसला. वाघ त्या गुरुजींच्या जवळ आला, थोडा थांबला, काही आवाज केला नाही, डरकाळी केली नाही, काही नाही, निघून गेला. याला आश्चर्य वाटलं. तो खाली उतरला. त्याला वाटायला लागलं की ज्याला घाबरून आपण वरती जाऊन बसलो त्या वाघानं साधा आवाजही केला नाही, आपण तर घाबरून पळून गेलो आणि याने काय आवाज केला नाही. हे गुरुजी तर असेच बसलेले होते, काहीच नाही. तुम्हाला एक सांगू का, आपण रस्ते समजा जंगलात निघालो आणि अचानक आपल्या समोर जर वाघ आला, पळून जायचं नाही, पळून जायचं नाही, जिथं आहे तिथं तसंच उभं राहायचं. वाघ काही करत नाही असं म्हणतात. नाही, मला माहित नाही, खरंच सांगतो. मी ते ताडोबा बघायला गेल्यानंतर तिथल्या त्या ऑफिसरनी सांगितलं, मी तुम्हाला कीर्तनात सांगितलं, अनुभव घ्या, भेट झाली बोलू, नाही तर तुमचं तुमच्याकडे, माझं माझ्याकडे. काय
आता तो वाघ काही नाही महाराज, गुरुजी असेच बसलेले, त्याने काही केलं नाही. हा विचार करायला लागला, ज्याला घाबरून आपण वरती गेलो, खाली उतरला, वाघ निघून गेलेला. गुरुजींचं ध्यान संपलं, दोघांनी एकमेकाकडे पाहिलं, स्मितहास्य केलं, रस्त्याने चालायला लागले. एक मच्छर गुरुजींच्या गालाला चावला, त्यांनी अशी थप्पड मारली आणि म्हटले, अरे बापरे, काय भयंकर डास आहे, केवढा जोरात चावला. शिष्याने विचारलं, गुरुजी मगाशी वाघ तुमच्याजवळ आला, तुम्ही जरासुद्धा घाबरला नाही, आणि आता डास चावल्यानंतर म्हणता भयंकर आहे, जोरात चावला, असं कसं काय? गुरुजींनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, मगाशी वाघ माझ्याजवळ आला त्यावेळेस मी देवाच्या संगतीत होतो, घाबरायचा विषय नाही. आता डास चावला त्यावेळेस मी तुझ्या संगतीत आहे, म्हणून म्हटलं भयंकर आहे, बाकी काही नाही. महाराज सांगतात आपण कोणाच्या संगतीत आहोत हे महत्त्वाचं आहे. आता या दातारा संगती घरा पाविजेल, आता शब्द कळाला. या दातारा संगती म्हणजे कळालं, घरा पाविजेल या शब्दाचा अर्थ आहे घर म्हणजे निर्गुण अशा पद्धतीची ब्राह्मी स्थिती, ब्रह्मानुभूती हे घर आहे. तिथं पाविजेल, पाविजेल या शब्दाचा अर्थ पोहोच होईल. याचा अर्थ पोहोच झालेलं नाही आहे का? खरं तर जीव हा ब्रह्म अनुभूतीमध्ये आहेच, पण नाही असं त्याला वाटायला लागलं, याला वेदांतामध्ये भ्रम म्हटलं जातं. तसं नसताना सुद्धा तसं वाटणं याला भ्रम म्हटलं जातं. आणि त्या भ्रमाची निवृत्ती या दाताराच्या संगतीमध्ये झाल्यामुळे आता आम्ही निश्चित आमच्या घराला पोहोच होईल. कुणीतरी विचारलं, महाराज तुम्ही त्या घराला पोहोच होईल असं म्हणता, आमच्यासारखा सामान्य जीव तिथं गेला तर तिथपर्यंत आम्हाला जाता येईल का? काळजी करू नको म्हटले, फक्त एकच करायचं, तो कोणाची उपेक्षा करत नाही, फक्त त्याच्या चरणावर नतमस्तक व्हायचं. अभंगाचं दुसरं, पायावरी ठेवितो पायावरी पायावरी ठेवली माता, पायावरी ठेवली माता, सर्वथा सर्वथा नवप्रेसी, पायावरी ठेवली माता, पायावरी ठेवली माता. संगती. महाराजांच्या दृष्टीने घर या शब्दाचा अर्थ काय, घर नेमकं कसं असावं, त्या घराच्या अनुषंगाने तुकाराम महाराजांची नेमकी भूमिका काय आहे याचा थोडासा विचार आपण करून आलो. या दातारा संगती याचा अर्थ सगुण असलेल्या पांडुरंगाच्या संगतीमध्ये आपण जर गेलो तर नक्की निर्गुण अशा पद्धतीचं ब्रह्मतत्वानुभूती नावाचं घर, त्या घरापर्यंत आपण पोहोचेल. पण तिथं जाण्याकरता काय करावं लागेल? महाराज सांगतात काही करायची गरज नाही, पायावरी ठेवू माथा, फक्त त्याच्या चरणावर नतमस्तक व्हायचं आहे. हे फार महत्त्वाची साधना सांगितली. पहा, आपल्याला त्या घरापर्यंत जायचं असेल तर साधना किती सोपी सांगितली. मला कधी कधी तुकोबरांच्या अभंगाचा अभ्यास करताना इतकं आश्चर्य वाटतं, आणि किती सोपं करून सांगावं. अन्य शास्त्रांचा जर विचार केला तर ब्रह्मानुभूतीपर्यंत जाण्याकरिता काय काय काठिण्य सांगितलं आपण शास्त्र शिकताना बघतो. ज्ञानाचा विचार केला तर ते काही ज्ञान सहज आहे. विवेक वैराग्य शमदमादी षटक संपत्ती श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन या सगळ्या मार्गांचा विचार करावा लागला. कर्माचा विचार केला तर ते नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म, प्रायश्चित्त कर्म याचा सगळा विचार करावा लागला. योगाचा विचार करायला गेलो, यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा प्रत्याहार या सगळ्यांचा विचार करावा लागला. याचा अर्थ ह्या सगळ्या काठिण्यतेपासून
थोडंसं सोपं सर्वसामान्याला सुद्धा जमेल या पद्धतीची साधना महाराजांनी सांगितली. तिथं जायचं असेल तर एकच साधना करा, पायावरी ठेवू माता. हे फार महत्त्वाची साधना सांगितली. मला कधी कधी प्रश्न पडतो, हे पायावरी ठेवू माता याचा वाच्यार्थ घ्यायचा का लक्षार्थ घ्यायचा? विठ्ठल ऐका, पायावरी ठेवू माथा. आता पुष्कळ मोठा विषय हा. पायावर माथा ठेवायचा म्हणजे देवाच्या चरणाला नतमस्तक व्हायचं. आता चरणावर या ठिकाणी मस्तक ठेवायचं म्हणजे नेमकं काय? पाया पडणं नावाची जी काही आपल्याकडे क्रिया सांगितली जाते तेवढी क्रिया फक्त करायची असं आहे का? या दातारा संगती आता पावी जेल घरा हे सांगताना फक्त त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हायचं एवढी क्रिया म्हणून घ्यायची आहे का पायावरी ठेवू माथा ही भावना म्हणून घ्यायची आहे? नीट ऐका. सर्वतः नुपेक्षी हा त्याचा स्वभाव आहे. मला असं वाटतं पायावरी ठेवू माथा ही साधना आहे आणि सर्वतः नुपेक्षी हा भगवंताचा स्वभाव आहे. ते आपल्याला त्याची काही वेळ राहिली तर आपण त्याचा सगळ्याचा विचार सांगोपांग करणारच आहोत. पायावरी ठेवू माथा, त्याच्या चरणावर आपण मस्तक ठेवणं म्हणजे नेमकं काय? आम्ही पाया पडलो, झालं बाबा, आम्ही पाया पडलो ना, मग त्याची जबाबदारी आहे आम्हाला ब्रह्मानुभूतीपर्यंत घेऊन जाणं. बरं, आता ते पाया पडणं म्हणजे काय आपलं नीट असतंय काय पाया पडणं? बरं, पाया पडताना आपण काही रांगेतच पाया पडतो अशातला भाग आहे का? पाया बरं अतिकर त्या पाया पडण्याच्या नावाच्या क्रियेमध्ये सुद्धा इतका बदल झालेला आहे. पूर्वी वारकरी पाया देवाच्या पडल्याशिवाय येत नसे. आता पाया पडायला गेला तर गर्दी फार आहे. म्हणजे जवळजवळ 24, 25, 27 तास लागतात. लोकांनी थोडासा मधला मार्ग शोधलाय, मुखदर्शन. पददर्शन नाही, आता मुखदर्शन. पण तुम्हाला सांगू का, आता मी पंढरपुरात राहत असल्यामुळे मला माहिती आहे मुखदर्शनाला सुद्धा 3-4 तास लागतात. आता काही तुम्ही गेला आणि लगेच मुखदर्शन झालं असं होत नाही. म्हणून आणखीन एक शॉर्टकट मार्ग काढलाय, नामदेव पायरी दर्शन. नामदेव पायरी. पण तुम्हाला सांगू का, आता महिनावारीला मी तिथंच असतो, मला माहीत आहे. नामदेव पायरीला गेल्यानंतर आता प्रमोद तात्या माझ्याबरोबर महिन्याला येतात, त्यांना माहीत आहे. विचारा, नामदेव पायरी दर्शन करायला गेलं तरी सुद्धा आपल्याला अर्धा-पाऊण तास तरी लागतो. एवढी गर्दी झाली आता. म्हणून आणखीन एक शॉर्टकट मार्ग काढलाय, कळस दर्शन. तुका म्हणे मोक्ष देखील या कळस. भविष्यामध्ये बहुतेक स्टँड दर्शन निघतं की काय कोणाच ठाऊक. स्टँडच्या पाया पडायचं निघालं. पायावरी ठेवू माता म्हणजे नेमकं काय? हे पायावरी ठेवू माता हे वाच्यार्थाने घ्यायचं का लक्षार्थाने घ्यायचं? पायावरी ठेवू माता ही कृती आहे का वृत्ती आहे? मी जो बोलतोय तो विषय जरा बारीक आहे का? ही केवळ कृती म्हणून घ्यायची का? जर कृती म्हणून घ्यायची असेल तर रोज आम्ही पाया पडतोय. एवढ्या सामान्य पाया पडण्याच्या नावाच्या क्रियेला पायावरी ठेवू माता सर्वतः अनुपेक्षी असं म्हणायचं का? बरं, पाया पडताना आमच्याकडे कर्नाटकामध्ये मी नेहमी जातो, महाराज सगळ्यांना माहीत आहे. आमच्याकडे कर्नाटकामध्ये एक माणूस असा गमतीचा, पाया पडताना पायाला चिमटा घ्यायचा. किती अवघड आहे मला सांगा. आता याला म्हणता येईल का पायावरी ठेवू माता? बऱ्याच वेळेला कधी कधी ते पाया पडणं, आपलं पाया पडणं बऱ्याचदा बहिरंगातून असतं, अंतरंगातून असतं, अशातला काही भाग नाही. बरं, एका गावात कीर्तन झालं, मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी मी त्या मंदिराच्या बाहेर कट्ट्यावर बसलो होतो. त्या गावातला एक मनुष्य माझ्याजवळ येऊन बसला. गावातला कोणीतरी एक मनुष्य समोरून येत असलेला त्यांनी बघितल्याबरोबर हा उठला, त्या माणसाच्या जाऊन पाया पडला. तो मनुष्य निघून गेला. हा पुन्हा माझ्याजवळ येऊन बसला. मी आपलं सहज विचारलं, का हो, कोणी हे श्रीमंत आहेत का? नाही हो. म्हटलं मग कोणी विद्वान आहेत का? नाही हो. म्हटलं मग कोण मोठी व्यक्ती आहे का? नाही हो, काहीच नाही. मी म्हटलं मग तुम्ही पाया पडलं ना, कुठं मूर्खाच्या नादी लागा. आता कळालं का बघा हे. आता पाया पडण्यात जर ही भावना असेल तर मग पायावरी ठेवू माता नेमकं कसं? बऱ्याच वेळेला कधी कधी आमच्याकडे तिकडं मराठवाड्यामध्ये आपल्याकडे 6 ते 8, 7 ते 9 कीर्तन आहेत. तिकडं आम्ही तिकडं पलीकडे जातो मराठवाड्यामध्ये, तिकडं 9 ते 11 म्हणजे ती 10 ते 12च कीर्तनं होतात. 12, 12:30ला कीर्तन झालं की आम्हाला पुढं प्रवासाची निघायची सवय किंवा आवड असते, धावपळ असते आणि कुणीतरी येतं, नाही महाराज आमच्या घरी चला, आग्रह करतात, ऐकत नाहीत आणि मग ते घरी घेऊन जातात. घरी घेऊन गेलो, रात्री 1 वाजता त्यांच्या घरी त्या बाईनं मला घेऊन गेली. ते मावशी घेऊन गेले, आग्रह करायला लागली, चहा प्यायचा आहे, चला घरी. ते लेकरं लहान लहान झोपलेली, 12:30-1ला कशाला जागी राहतील. आणि त्या बाईने त्या लेकरांना उठवायला सुरुवात केली. उठा, महाराज आलेत, पाया पडायचा आहे. आता मला सांगा, मी म्हटलं अहो कशाला त्या लेकरांना उठवायला लागलात, कशा करता? नाही पाया पडायचं नाही का? अहो म्हटलं तुम्हाला जी चहा पाणी करायचं ते द्या, सगळ्यात महत्त्वाचं जी दक्षिणा. एवढ्या रात्री आम्ही तुमच्या घरी काय उगतच घ्यायला लागलो का? ते राहिलं बाजूला आणि दुसराच उद्योग सगळा उगं. मी म्हटलं अहो ते जाऊ द्या हो, ते कशाला उगीच त्या उठवायला लागला. अहो ती बाई ऐके ना, त्या पोरांना उठवायला लागली. ती पोरं उठेनात. रात्री 1 वाजता कशी उठतील? शेवटी तिनं मारायला सुरुवात केली. एक पोरगं अर्धवट झोपेमध्ये
त्या आईला विचारलं का महाराज आलेत पड पाया. त्यानं माझ्याकडे बघून म्हटला पडत नाही. किती मोठा अपमान आहे हो आमचा घरात नेऊन. हा अपमान करायची गरज आहे का. मी त्या बाईला म्हटलं अहो मावशी राहू द्या हो कशाला. म्हटलं लहान मुलं देवाघरची फुलं आम्ही मनी पाठ करून ठेवले त्या. म्हटलं कशाला. ती बाई तेवढ्यावर गप्प बसली नाही. त्या बाईने सांगितलं महाराज नाही हा सगळ्यांच्या पाया पडतो तुमच्याच कसं काय पडेना. हा किती मोठा अपमान आहे म्हणजे आता. हा काय गंमत आहे मला कळत नाही. तेवढ्यावर ती बाई गप्प बसली नाही. तिनं त्याची ती मान पकडली त्या मुलाची असं मुडकं पकडलं आणि तिनं माझ्या पायावर त्याला असं आपटलं आणि असं घासलं. ते पोरगं रडत होतं त्याला पाया पडायची इच्छा नव्हती. माझ्या पायावर त्याला टेकवलं आणि मग ती बाई म्हणे हां आता बरं वाटलं. पण तुम्हाला सांगू का या सगळ्या गोंधळात ही बाई मात्र पाया पडली नाही. हे किती विशेष आहे बघा. म्हणजे खरंच जिनं पाया पडायला पाहिजे ती पडली नाही. ज्या लेकरानं पाया पडायची आवश्यकता नाही आहे तिला मात्र आमच्या पायावर टाकलं. माझा पुन्हा प्रश्न आहे पायावरी ठेवू माथा म्हणजे नेमकं काय. विठ्ठल कृती म्हणून घेऊ नका हे वृत्ती म्हणून घ्या. कृती ही फक्त त्या कृतीला कालाची देशाची अपेक्षा असते. पण वृत्ती ही देश आणि कालाच्याही पलीकडे घेऊन जात असते. त्यामुळे पायावरी ठेवू माता एवढ्या कृतीकडे न बघता पायावरी ठेवू माता महाराजांच्या किंवा ज्ञानोबारांच्या शब्दात सांगतो जो मज होय अनन्य शरण म्हटलंय नुसतं शरण नाही. आणि हा अनन्य शब्द वृत्तीच्या अनुषंगाने घेतलेला आहे. त्यामुळे आपण त्याच्या चरणावर त्या पद्धतीने जर नतमस्तक झालो तर मग तो काय करेल सर्वतः अनोपेक्षी. तो कोणाचीही उपेक्षा करत नाही. सर्वतः हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. मूळ पापी जैसे तैसे आणि उतरिकासे लावून ये. त्यामुळे सर्वतः अनुपेक्षी तो कोणाची उपेक्षा करत नाही. कोणी असेल ज्ञानी असेल अज्ञानी असेल यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनासी. असा हा असल्यामुळे सर्वतः अनुपेक्षी. आपल्याला त्या घरी जायचं आहे ना एक काम करा. काय करा पायावरी ठेवू माता सर्वतः अनुपेक्षी. कुणीतरी विचारलं महाराज आम्हाला त्या घरी जायचं आहे तुम्ही इथं पायावर माता ठेवायला सांगता आम्हाला दुसरीकडे कुठं गेलं तर चालत नाही का. अन्य काही साधनं केली तर चालत नाहीत का. महाराज सांगतात कोणती साधनं करायला चाललात. जी जी साधनं करायला चाललात ती सगळी साधनं त्याच्या सत्तेने चालतात. कारण येथोनिया तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची. दुसरं चरण सरळ देतो. येथोनिया तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची. आता येथोनिया तेथवरी नाही सत्ता अनेकांची. आता याच्याशिवाय दुसरी कोणाचीही सत्ता इथं नाही. भीषाद वात पवते भीषोदेती सूर्या भीषद अग्निचंद्रश्य मृत्युर्धावती पंचमहा. उपनिषद सांगतं गतिर्भरता प्रभू साक्षी. भगवद्गीता सांगते चाले हे शरीर कोणाची आहे सत्य. महाराज आम्हाला सांगतात याचा अर्थ त्याची सत्ता सगळीकडे आहे. त्याच्या सत्तेशिवाय दुसरं काही नाही आहे. त्यामुळे त्याच्या चरणावर नतमस्तक व्हा. कुणीतरी महाराजांना विचारलं महाराज तुम्ही म्हणता आता पाविजेल घरा या दातारा संगती काय करा पायावरी ठेवू माथा सर्वतः अनुपेक्षी. याच्या चरणावर का नतमस्तक व्हा. येथोनिया तेथवरी आता नाही सत्ता अनेकांची. असा असणारा जो परमात्मा तो कसा आहे त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. कामने चक्रपाणी तुकामने चक्रपाणी
सर्वथा सर्वथा उपेक्षी सर्वथा अनुपेक्षी सर्वथा उपेक्षी सर्वथा
मिनटं मी पायावरी ठेवू माथा सर्वतः नुपेक्षी या अभंगाचा विचार जेवढा करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न केला. मी अगोदरच म्हटलं होतं की या अभंगातल्या सगळ्या पदांचा विचार किती होईल मला माहीत नाही, परंतु एका महत्त्वाच्या पदाकडे आपल्याला चर्चा करायची होती. आता पावी जेलं घरा या दातारे संगती. याच्यातला घरा या शब्दाच्या अनुषंगाने थोडासा आध्यात्मिक अंगाने काही घर या शब्दाचा विचार करता येईल का तो करण्याचा प्रयत्न आपण केला. ज्या घराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण एकत्रित जमलेलो आहोत, रखुमाई निवास या अत्यंत पवित्र सात्विक अशा एका वास्तुशांतीच्या या घराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण एकत्रित जमलो. वारकरी संप्रदायाचे संस्कार असणारं हे घर आहे. आपल्या वडिलांनी वारकरी संप्रदायाची जी शिदोरी दिलेली आहे ती आपल्या घरामध्ये ठेवून वारकरी सांप्रदायिक पद्धतीने कार्यक्रम करावा अशा पद्धतीची अंतःकरणातली इच्छा आहे. त्यांचे चिरंजीव नारायणजी असतील, तुकारामजी असतील, शंकरजी असतील आणि यांचे वडील आदरणीय हरिभक्तीपरायण नथू महाराज असतील, या सर्वांच्या वतीने हा एक दिवसीय उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. माझ्या माहितीप्रमाणे या परिसरातील अनेक पूजनीय मंडळी, विविध क्षेत्रातली मंडळी, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक या सगळ्या क्षेत्रातली मंडळी आज इथं उपस्थित आहेत. आज अत्यंत भव्य आणि दिव्यतेचा हा एकदिवसीय सोहळा एवढ्या मोठ्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होतो आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की आपल्या दारामध्ये वारकरी यावेत आणि वारकऱ्यांना अन्नप्रसाद मिळावा अशा पद्धतीची मनामध्ये इच्छा राहणं हे खऱ्या अर्थाने त्या घरामध्ये भगवंताच्या वास्तव्याचं प्रतीक असतं. त्यामुळे ज्यांच्या घराची वास्तुशांतीला आपण एकत्रित जमलो, रखुमाई निवास हे त्यांनी दिलेलं आहे आणि आपल्याकडं असा नियमच आहे, रखुमाई निवास म्हटलं की विठ्ठल तिथं आहेच, ते काही सोडून नाही आहे. त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीचंच हे वास्तव्य आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या घोगरे परिवारावर पांडुरंगाचे अनंत अशा पद्धतीचे आशीर्वाद या ठिकाणी असावेत अशी भावना व्यक्त करतो. खरं तर माझ्याकडे सेवा ही फार अट्ठासातून आली. खरं तर मी माझ्या काही नियमामुळे नाही बाबाजींचा फोन येत होता, महादेवांनांचा येत होता, प्रमोद तात्या आमचे सारखे मला फोन करत होते, महाराज तुम्ही फोन केला तेव्हा मी काल नैमिषारण्यामध्ये होतो. सकाळी तुम्ही काल फोन केला, मी तेव्हा नैमिषारण्यामध्ये होतो, उत्तर प्रदेशमध्ये होतो. तिथून लखनौला, तिथून अहमदाबाद, तिथून मुंबई आणि तिथून पुणे. बरं, मुंबई पुणेची सध्याची परिस्थिती रस्त्याची काय आहे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. त्यामुळे सकाळी पहाटे 4ला निघालेलो, आत्ता संध्याकाळी 6 वाजता इथं पोहोचलो. पण तरीसुद्धा मी त्यांना म्हटलं पुढं कधीतरी काहीतरी, पण ते नाही म्हटले. तुम्ही ज्या दिवशी याल त्याच दिवशी आमची वास्तुशांती. इतकी श्रद्धा असणारे हे घोगरे परिवार आहे. त्यामुळे या घोगरे परिवारावर पांडुरंगाचे, ज्ञानोबा तुकोबारायांचे अनंत आशीर्वाद अखंड राहावे आणि आपल्या या घरामध्ये अनेक वारकऱ्यांची सेवा अखंड पद्धतीने होत राहावी एवढी भावना या निमित्ताने व्यक्त करतो. पुनश्च एकदा ही सेवा भगवत चरणी, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी, मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. फक्त एवढंच सांगेल, आपल्याही जीवनामध्ये तुकोबारायांच्या अनुषंगाने ती स्थिती यावी. आता पावी जेल घरा या दातारा संगती. याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल? पायावरी ठेवू माथा सर्वतः अपेक्षी. विठ्ठल जय जय